एंजल्स कार्ड हा विषय आहे आणि सर आज खूप महत्वाचं असं शिकवणार आहेत. बघूया काय शिकवत आहेत. सर, मी तुम्हाला विनंती करते, सुरुवात करावी तुम्ही. धन्यवाद मॅडम. पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे आणि इत्यादी सर्व आपले आदरणीय सगळ्यांचं स्वागत आहे. त्यामध्ये दळवी साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, स्वतः आता चव्हाण मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, त्यानंतर हळदणकर मॅडम आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. यदा कदाचित आजचा जो क्लास आहे आपला तो शेवटचा क्लास असेल. आता किती कार्ड पूर्ण होतील त्याच्यावरती अवलंबून आहे. यदा कदाचित एखाद दोन कार्ड राहिली तर आपण पुढच्या शुक्रवारी त्याचा भाग घेऊ. पण तो पण फार महत्वाचा आहे, आजचा पण फार महत्वाचा आहे. आतापर्यंत आपण अनेक कार्ड शिकलो, त्याच्याबद्दलचं सगळं विवेचन निवेदन तुम्हाला पाठवलेलं आहे आणि त्या ह्याच्यातून तुम्हाला ज्या काही प्रश्न वगैरे उत्तर होती तर कार्डावरून कसं पाहायचा प्रश्न ह्याच्याबद्दलचा संपूर्ण मजकूर जो आहे तो कळवलेला आहे. त्यामध्ये कार्डाचं जे काही डेक आहे तो तुम्ही अमेझॉनवरून मागवू शकता. त्यात काही हे नाही आहे आणि कमी किमतीतला आहे. 1000च्या जवळपासचा डेक आहे तो आता उपलब्ध आहे. पहिला 6,500 किंमत होती, 1100 का 1000 झालेली आहे. आणि ज्यांना समजा डेक मागवायचा नसेल तर त्यांना मी पीडीएफ पाठवेल, मग तुम्ही त्याचं प्रिंट काढून घ्या. तर ती प्रिंट आहे साधारणतः एक तुम्हाला 100-125 पडेल. मग त्या ह्याच्यातून पण तुम्ही विवेचन करू शकता, लोकांचं भविष्य पाहू शकता. आता पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करून आता मॅडम जे काही कार्ड लावतील तर त्याच्यावरती आजच्या ह्याच्यामध्ये शेवटचा जो काही पोर्शन आहे तर त्या पोर्शन मध्ये जातकाच्या ह्याच्यामध्ये नियम काय आहे तो तुम्हाला पहिल्यांदा तो नियम व्यवस्थित ऐका. नियम असा आहे की तुम्ही एकदा कार्ड, जे सगळी जी कार्ड आहेत ती पाहिली, जातकाचे प्रश्न तुम्ही त्या जातकाला सांगितलं आणि त्यानंतर मग तुम्ही मॅडम 2 मिनिटं थांबा जरा. मॅडम काढा काढा. तुम्ही जातकाचा जो काही प्रश्न आहे तो त्यांनी विचारला, त्याच्यावरती तुम्ही विवेचन केलं. तर आता आपण जो काही पोर्शन शिकणार आहोत तर त्याच्यामध्ये एखादं कार्य होताना कुठल्या सीझन मध्ये होईल, म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये होईल. आता तुम्हाला कल्पना आहे की नैसर्गिक बरेचसे ऋतू आहेत जे आपल्याकडे, आणि त्याच्यातून जसं साप, आज नागपंचमीच आहे, तर तसं की सापाचं वर्णन केल्यानंतर साप जी आहे ती काट टाकतो. तर तो पण एक प्रकारचा रेमेडीज आहे त्यातला, की त्या ह्याच्यामध्ये सूचना मिळू शकते आपल्याला की तो काळ कोणता असेल. तर अशा वेळेला तुम्ही त्याचं विवेचन करू शकता. म्हणजेच काय की त्या ह्याच्यावरून जो ऋतू असेल त्याच्यामध्ये विंटर आहे, समर आहे, जो काही असेल तर त्याच्यामध्ये तुमचं कार्य होईल. पण हे कधी होईल तर ज्या वेळेला जी 10 कार्ड जी आहेत ती फक्त तुम्ही रेमेडीज साठी किंवा त्याचं कार्य कोणत्या ऋतूमध्ये होऊ शकतं, कोणत्या स्थितीमध्ये होऊ शकतं, त्याला काय करावं लागेल त्याबद्दलचा विचार जो आहे तो त्याच्यामध्ये सुचवलेला आहे. म्हणून आता सगळी कार्ड तुम्ही शिकलेली आहात तरी सुद्धा आजचा विषय जो आहे तो अति महत्वाचा आहे, की जेणेकरून तुम्हाला कळेल की एखादं कार्ड निघाल्यानंतर त्या कार्डावरती आपण त्याचं मार्गदर्शन करते वेळी कोणता कालावधी असेल, त्या काळामध्ये त्या जातकाला ते काम पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि त्याला काही उपाय करायचा असेल तर तो उपाय सुद्धा तुम्ही त्यातला सुचवू शकता. तर अशा तऱ्हेने ह्या कार्डाचं जे विवेचन आहे तर ते आपण व्यवस्थित ऐकूया. मॅडम, मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही पहिल्यांदा एक कार्ड जे आहे ते लावा, मग हो, त्याच्यावरती लावते. आपण पाहायचं आहे. 1 नंबरचा कार्ड लावा. बघा हे जे कार्ड आहे, हा विंटर. हा, हे कार्ड जे आहे तर ते कार्ड कसं आहे की त्याच्यातला ऋतू जो आहे तो विंटर आहे आणि त्यावेळेला तुमच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा म्हणजे तुमचे नीड, तुमची अपेक्षा, तुमची आवश्यकता. आता ह्या कार्डाच्या याच्यामध्ये आपण जातकाचा प्रश्न कसा सोडवायचा
तर जातकाला सांगायचं तुम्ही की तुम्ही जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याची पूर्तता ही केव्हा होईल. आता त्याची पूर्तता केव्हा होईल म्हणजे काय, की ज्या वेळेला तो ऋतू सुरू असेल आणि त्यावेळेला तुमच्या ज्या काही गरजा असतील त्या गरजेचं निवारण करण्यासाठी म्हणून पर्टिक्युलर एखादं हे कार्ड जे आहे ते जवळ बाळगा. त्या कार्डावरती दिलेलं विवेचन आहे ते तुम्ही सांगा की तुमच्या गरजा काय आहेत, तर त्या ऋतूच्या अनुसरून आपल्या गरजा पूर्ण होतात. बऱ्याच वेळेला जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जसा प्रवास करतो त्याप्रमाणे 12ही महिने वेगवेगळ्या तऱ्हेचं वातावरण जे असतं ते पृथ्वीवरती आपल्याला असतं. आणि त्या त्याच्यातून जर समजा तुम्ही जागतिक ज्योतिष करणार असाल, राष्ट्रीय ज्योतिष करणार असाल, तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला हवामानामध्ये फरक जाणवतो. तर त्या ह्याच्यामध्ये आता हे जे कार्ड आहे हे विंटरचं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये तो सीझन जो आहे तो त्या सीझन मध्ये तुम्हाला ते काम पूर्ण करायचं आहे आणि तुमच्या ज्या काही गरजा असतील त्या पूर्ण होतील. तर त्याचा कालावधी हा अशा तऱ्हेचा असेल. आता इथपर्यंत याच्याबद्दल एवढीच माहिती आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही माहिती नाही. फक्त हे कार्ड काय सुचवतं, तुम्ही टेरो कार्ड रीड म्हणजे हे कार्ड जे आहे ते तुम्ही रीडर आहात तर तुम्ही वाचन करणार आहात त्यावेळेला तुम्ही जातकासाठी ते कार्ड निवडायचं आहे किंवा जातकाने निवडायचं आहे की त्याची निवड केल्यानंतर तुमच्या पूर्ण गरजा पूर्ण होतील आणि त्या अमुक एका कालावधीमध्ये होतील. साधारणतः आपण 12 महिन्याच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी जर ऋतू आपण पाहिले तर त्यावेळेला काही ठिकाणी आपल्या पंचांगामध्ये सुद्धा ऋतू लिहिलेले असतात. जसं आता वर्षा ऋतू आहे, मग ग्रीष्म ऋतू होऊन गेलेला आहे, तर तशा तऱ्हेच्या ऋतूमध्ये जातकाच्या जीवनामध्ये ती गोष्ट साध्य होते. मॅडम कार्ड काढा, कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू. हा कुलकर्णी मॅडम बोला. सर, एखाद्या जातकाने आपला प्रश्न विचारला आणि त्यावेळेला जर समर असेल आणि हे कार्ड निघालं तर मग आपण काय सांगायचं त्याला? नाही, मग त्याला त्याचं जे काम आहे ना तर ते तिथपासून सुरू होईल. आता उदाहरणार्थ अच्छा. आपण समजा एखादी गोष्ट असेल की एखाद्याला व्यवसाय सुरू करायचा असेल, एखाद्याला नवीन घर घ्यायचं असेल, घर विकलं जाईल का असा पण प्रश्न आपल्याकडे येतो. हो. विवाह कधी होईल, कोणत्या महिन्यामध्ये जमू शकतो. तर बऱ्याच वेळेला आपल्या पारंपरिक याच्यामध्ये सुद्धा आपले जेव्हा विवाहबद्ध होतो आपण किंवा विवाहाचे जे एंगेजमेंट होते त्यावेळेला हो. सुद्धा त्या पर्टिक्युलर राशीमध्ये ऋतू हा उपलब्ध असतो आणि तो हो. फक्त आपल्याकडे आपण त्याची जाणीव नसल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला अशा वेळेला तिथे सूचना मिळत नाही आणि आपण त्याला सांगत नाही की अमुक एका वेळेला तुमचं काम होईल. मग जसं की अच्छा. जातकाचं लग्न कोणतं असेल तर जे लग्न असेल तसं आता मेष लग्नापासून जर सुरू केलं तर जातकाचा विवाह किंवा त्याचं जे कार्य आहे ते कार्य म्हणजे कुठलंही असेल ना हे आहे, नियम हा. आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आपण सांगायचं की मार्च एप्रिल मे या 3 महिन्यामध्ये तुम्हाला जो काही ऋतू असेल तर त्यावेळेला तुम्हाला मे महिन्यामध्ये ग्रीष्म ऋतू असतो, एप्रिलमध्ये हो. सुद्धा ग्रीष्म ऋतू असतो. मग त्या दरम्यान तुमचं काम होऊ शकतं असा हा नियम अच्छा. आहे. बरं. कळलं का? मग तसंच प्रकारे तुमच्याकडे आलेला प्रश्न हा कुठलाही जरी असला तर तुम्हाला हे ऋतूचं कार्ड जे आहे हे वेगळा स्प्रेड असतो त्याचा, म्हणजे तो एकत्रित करायचा नसतो, तो अच्छा. वेगळा बरं. करायचा असतो आणि त्याच्यावरती तुम्ही सांगायचं असतं की ह्या 10 कार्डामधून तुम्ही कार्ड निवडा आणि त्याच्यातून तुम्हाला सांगू शकतो आपण की या ऋतूमध्ये तुमचं काम होईल. ओके. आता एखाद्याने समजा मार्च महिन्यामध्ये आलाय आपल्याकडे आणि विचारलं की मला नवीन व्यवसाय चालू करायचा आणि त्याला विंटरचं कार्ड निघालं, तर हा, त्याला आपण एक 6 महिने थांबायला सांगायचं का नक्की. मग? येस येस. अच्छा. ओके. वेट, अजूनपर्यंत तुम्ही सगळं प्लॅनिंग करा आणि हा. त्याच्यानंतर तुम्ही जर समजा एखादं दुकान उघडलं किंवा एखादा कारखाना उघडला किंवा एखादं कार्य सुरू केलं, कार्यालय केलं, तरी सुद्धा हा. तुम्हाला तेवढा अवधी तर लागणारच आहे. ऋतूचा बरोबर हा आहे. हो. समजतो की तो अवधी जो आहे तो तुम्हाला कुठलंही तुम्ही जर हे केलं ना मॅडम तर अगदी हा. बाळाला जन्म झाल्यापासून ते अगदी शेवटपर्यंत त्याची स्थिती ही ऋतूवरती अवलंबून असते आणि ऋतू हा हो. जो ठरतो तो सूर्याच्या भ्रमणावरती ऋतूचा विचार केलेला आहे. बरोबर. हो. कळलं? ओके. आलं सर लक्षात सर. धन्यवाद सर. धन्यवाद. नेक्स्ट मला आहे प्रश्न. सर नमस्कार एक मी सर. विचारतो. सॉरी. हा बोला. बोला बोला. बोला. बोला बोलू ना. द्या सरांना, बोलू द्या, शिंदे सरांना बोलू द्या.
नाही नाही काय सर, म्हणजे आता हे जेवढे आपले ऋतू आपण मानतो, ग्रीष्म ऋतू, वर्षा ऋतू, तर त्यात हे विंटरचं आलेलं आहे. ओके. आता समजा एखाद्याने कार्ड काढलं, बाबा माझं कुठलंही काम, मग सब्जेक्ट कुठलाही असू दे, पण ते केव्हा पार पडेल. समजा हे आलं तर आपण विंटर ऋतूमध्ये हे तुमच्या म्हणजे त्या कालावधीमध्ये तुमचं हे काम सुरू होईल किंवा करा, तर हा, त्याला यश प्राप्त होईल. तिथपर्यंत पूर्ण होईल असं पण बोलू शकतो हा, असू किंवा शकतो. आरंभ म्हणजे करायला पण हरकत नाही हा हा असं आहे. म्हणजे आपण तो टाइम लिमिट त्याला मिळू शकतो. म्हणजे ते एकदमच आपण फक्त असं सांगू शकत नाही, "अरे, तुझं असं वाईट होणार आहे किंवा चांगलं आहे", पण केव्हा नाही तो परत आदान तरी पतंग उडवणार. नाही आता कसं आहे सर की याच्यामध्ये वाईट होईल हा असा आपण उल्लेखच करायचा नाही. तुम्हाला त्या हा हा कार्यामध्ये सफलता कधी मिळेल तर त्यावेळेला आपल्याकडे आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी जसं की अकॉर्डिंग टू होरोस्कोप आम्ही सांगतो तेव्हा आता तुमचं समजा कर्क लग्न आहे तर तुमची जी कामं आहेत ती जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्येच होणार. मग त्या ठिकाणी जे काही असेल तर ते ठिकाणी तुम्ही अपेक्षा कुठे ठेवायची तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर हा येस पारंपरिक सर. नियम. मग तुम्ही आठवा की तुम्हाला जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये काही गोष्टी घडल्या होत्या का असं. मग नाही एखाद्या नाही म्हणजे या पिरियड मध्ये मला तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या अत्युत्तम म्हणजे उच्चतम गोष्टी तेव्हाच मिळाल्या. यस तर मला प्रेसिडेंट मेडल पण ऑगस्ट मध्ये मिळालं. बाकीच्या त्या काही म्हणजे ह्या होतात ना ऍक्टिव्हिटीज, ते पण जुलै ऑगस्टच्या दरम्यानच मिळाले. मग म्हणजे मला म्हणायचं काय आहे की तुम्ही आता जसं मला काही माहिती नाही तुम्हाला पण मी एक अंदाज तुम्हाला सांगितलं की तुमची जे कार्य आहे तुमचं प्रमोशन आहे किंवा तुम्हाला जे काही यश मिळणार आहे तुमचा आनंद आहे हॅपीनेस आहे हा सगळा तुम्हाला निश्चित आहे की जून जुलै ऑगस्ट दॅट्स इट हा, इट इज फिक्स. बरोबर सर. येस सर, येस सर, थँक्यू सर. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना शिंदे साहेब ह्या लोकांनी ना कधी शिकल्यात मला असं वाटतं का त्यांनी कधी वाचल्या. नाही, बरोबर सर, एकदम परफेक्ट आहे. दिस इज अ सायन्स. हे काय मी माझ्या घरचं नाही येस सांगत आम्ही शिकलोय म्हणून तुम्हाला येस सर. सांगतो. येस सर, येस सर. Yes. थँक्यू सर. धन्यवाद. हा बोला मॅडम कोण विचारत होता तुम्ही हा बोला. सर, माझं असं म्हणणं होतं की म्हणजे असा प्रश्न होता की आपल्याकडे आता आपण एंजल्सचे दोन हे अगोदर 44 कार्ड्सचं शिकलो, नंतर 42 कार्ड्सचं, आणि आता हे त्याच्या पुढचे. मग हा प्रत्येक डेक वेगळा वेगळा असणार का, किंवा मग त्या दोन पैकी एखाद्या प्रश्नावरती उत्तर आणि मग त्याच्यावर समजा अजून त्यांचा प्रश्न असेल कधी होईल तेव्हा हे लावायचं का, हे विंटर बघा समर वगैरे हा कार्ड? डेक मध्ये ना मॅडम ही कार्ड त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. तुम्ही जेव्हा डेक विकत घ्याल तर ही कार्ड त्याच्यामध्ये असतील. मी तुम्हाला जर समजा तिथे हे पाठवलं पीडीएफ पाठवली तरी सुद्धा त्याच्यामध्ये कार्ड आहेत पण त्याची सेपरेट पीडीएफ आहे. त्याची हो सेपरेट पीडीएफ मी बनवलेली आहे हो हो एकत्र सर. बनवली नाही. मग आता जेव्हा तुम्हाला हे करायचं असेल तर आफ्टर ऑल चॉईस जो आहे ना हा चॉईस हा तुम्हाला जातकाचा स्पर्श झाल्याशिवाय तो तुम्हाला सांगता येणार नाही. कारण इथे भाग असा आहे की जातकाने कार्ड निवडावं बरोबर. त्याचं भविष्य काय असेल हे त्याने निवडलेल्या कार्डावरून आपण वर्णन करावं कारण त्याला ते मॅथमॅटिक्स येत नाही सांगता येत नाही म्हणून तो आपण सांगावा आणि त्याच्यावरती उपाय करायचा असेल किंवा जे कार्यसिद्धता आहे ती कधी होईल त्यासाठी तुम्हाला हा एक वेगळा स्प्रेड आहे आणि त्याच्यातून तुम्ही त्याला सांगा की ह्याच्यातलं एक कार्ड निवड की तुला ते कधी प्राप्त होईल. आता ह्या वेळेला कसं असतं मॅडम की जेव्हा ज्याचं नशीब कसं असेल त्याप्रमाणे जसं आता मी शिंदे साहेबांना सांगितलं तर माझ्याकडे डोक्यामध्ये फ्लुएंटली ह्या गोष्टी लक्षात आहेत म्हणून मी पटकन सांगून टाकलं की ह्या महिन्यामध्ये ही गोष्ट होईल. हो सर. तर धन्यवाद तसंच सर. हो धन्यवाद हो तसं हो, तुम्ही समजलं समजलं. कळलं का. थँक्यू सर. हम्म. थँक्यू. बोला आणखी दुसरं कार्ड लावायचं आहे लावू सर. लावा. ठीक आहे, लाव. बघा हे कार्ड काय आहे तो समोर आहे ना. होय, हा
मग आता ह्या कार्डावरती आता समर म्हणजे कुठला ऋतू आला आपल्या मराठी भाषेमध्ये मॅडम? उन्हाळा ना. हा, म्हणजे हम्म. त्या ठिकाणी बघा इथे दाखवलेले काय की एक मधमाशी आहे. चित्र कसं आहे? एका मधमाशीचं आहे, बरोबर आहे की नाही? होय. एक माशी आहे, एक किडा आहे तो एक प्रकारचा. आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुमच्या जीवनामध्ये जो आनंद आहे तो तुम्ही मिळवाल आणि प्रकाशामध्ये. समर मध्ये काय असतं तर त्या ठिकाणी प्रकाश भरपूर असतो ना, नाही का? होय हो होय. सर. हा, म्हणजे तुम्ही प्रकाशामध्ये याल. आता लाईमलाईट मध्ये येणं, प्रकाशामध्ये येणं किंवा त्या ठिकाणी तुमचं जे कार्य आहे ते पूर्ण होण्यासाठी आता अनेक मार्च, 15 एप्रिल, 15 मे हा अतिउष्ण हे जो भाग असतो. त्यानंतर जून महिना होतो, तर तिथे वर्षा ऋतूला सुरुवात होते. मग तशा प्रकारे हे जे काही कार्ड आहे ते ह्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला कार्यसिद्धता मिळेल असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता हे जे किड्याचं जे काही हे दाखवलेलं आहे तर बरेचसे जे काही ऋतूवरती जे पक्षी आहेत किंवा ऋतूवरती पक्ष्यांचा जन्म होणं. आता बघा पक्ष्याचा जन्म होणं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आता तुम्हाला कोकिळाचा आवाज आता तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. त्यासाठी थांबावं लागेल. कुठपर्यंत थांबावं लागेल? तर एप्रिल महिन्यापर्यंत थांबावं लागेल. म्हणजेच काय की कोकिळेचा जो काही आवाज आहे किंवा तिची जी गर्भधारणा झालेली आहे तर ती कावळ्याला इन्व्हाइट करते की बाबा माझ्यासाठी आता घर बांध. मग तो संकेत असतो. मग तो त्याच्यासाठी घर बांधतो. तर त्यावेळेला तो पावसाळ्याच्या अगोदर घर बांधायला सुरुवात करतो. कळलं का? मग आता ते कोणासाठी करतो तर ते कोकिळीसाठी करतो. गॉट इट? काढा कार्ड मॅडम. बरं, आता ते घर बांधतो, तो जो आनंद आहे तिथे एखाद्या पक्षाचा जन्म होतो. तशाच प्रकारे ह्या कार्डावरून आपल्याला असं सांगायचंय की नवीन जीवनाची सुरुवात ही त्या कालावधीमध्ये होण्याची शक्यता आहे. मग आता अशा वेळेला बऱ्याच वेळेला असं बघितलेलं आहे की अनेक संतती घरामध्ये की उन्हाळ्यामध्ये जन्माला येतात. काही वेळेला काही लोकांचा वाढदिवस जो असतो तो पावसाळ्यामध्ये असतो, काही लोकांचा उन्हाळ्यामध्ये असतो. तो कशामुळे आहे? जसं की एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीवरून आपल्याला सांगता येतं, त्याला काही सिस्टम आहे किंवा तुमच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती ऑक्टोबर महिन्याच्या नंतर जन्माला येईल. मग त्यावेळेला ते कारण काय त्याच्यामध्ये? तर ते कारण तसंच असतं. मग तिथे पती पत्नीच्या पत्रिका मांडून सुद्धा आपण सांगू शकतो की ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तुमच्याकडे एखाद्या बाळाचा जन्म होऊ शकतो. पण बाळ गर्भामध्ये असताना नाही, पण त्याच्या अगोदर होणार असेल तर. कळलं? असा भाग आहे. तिथे काय अडचण आहे का कोणाला? नाही? ठीक आहे. आता लगेच तिसरं तिसरं लावा. तुम्हाला ऋतू कळलाय आता. मॅडम तिसरं कार्ड लावा. तर लावते. स्प्रिंग. लावलं सर. हा. हा स्प्रिंग स्प्रिंग. हा. आता हा स्प्रिंग म्हणजे काय हिवाळा आहे का मॅडम? आता त्याच्यामध्ये स्प्रिंगला असं आहे. आपण वसंत ऋतू म्हणतो ना सर. वसंत वसंत ऋतू हा फेब्रुवारी हा. महिन्यामध्ये येतो ना. हम्म. फेब्रुवारी महिन्यामध्ये येतो. तर त्याच्या वेळेला जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी एखादी पेरणी आणि त्याची उगवणं. बरचसं धान्य जे आहे ना मॅडम याचं उगवतं. आता त्याचा विचार काय केलेला आहे की हा जो ज्याला आपण म्हणतो प्राणी दाखवलेला आहे तो प्राणी अत्यंत आनंदामध्ये उड्या मारतोय आणि मागच्या बाजूला तिथे एक जे काही फळ आहे किंवा बाग आहे
किंवा काही धान्याचं जे काही साहित्य आहे तर त्याची वाढ होते. तुम्ही अवश्य बघा, धान्याला अशी जी वाढ होणं, त्याला कारण काय, की त्या ठिकाणी नंतर आता सगळं काही झाल्यानंतर जोपर्यंत सूर्याचं किरण त्या गोष्टीला जात नाही तर तोपर्यंत ते धान्य सुद्धा डेव्हलप झालेलं नसतं. म्हणजे त्याचा विकास झालेला नसतो त्या धान्याचा. आणि सगळ्या धान्यांचा विकास जो आहे तो तुम्हाला मार्च महिन्याच्या ऑनवर्ड दिसतो. मग तशाच प्रकारे तुम्हाला असं सांगितलं पाहिजे की तुमच्या जीवनामध्ये निश्चितच आलेला जो काही कार्ड आहे आणि जो हिवाळा असतो तर त्यावेळेला मनुष्य एकदम आनंदी असतो आणि एखादी गोष्ट जन्माला येतो. तुम्ही शेतीकडे पहा अवश्य. त्यामध्ये जसं की उन्हाळा जेव्हा असतो ना त्यावेळेला द्राक्षाचं पीक येतं, कारण का कलिंगडाचं पीक येतं. कारण ते रसाळ जेवढे पदार्थ आहेत जसं की आंबा, द्राक्ष, हे जे काही पदार्थ म्हणजे फळं आहेत, मोसंबी, आता जसं नागपूरवाल्यांचं संत्र, हे त्याच वेळेला येणार. म्हणजे तिथे तुमची तहान भागवण्यासाठी सूर्याने अगोदरच तयारी करून ठेवलेली असते. म्हणून त्या ठिकाणी हा ऋतू जो आहे तो जातकाच्या जीवनामध्ये आनंददायी आणि त्याच्याकडे विकास करणारा असू शकेल. कारण तिथे मागच्या बाजूला पाहिलं तुम्ही तर ते एक जमिनीतला पौधा आहे, तो वाढलेला आहे. आणि हा जो प्राणी आहे हा प्राणी सुद्धा अत्यंत आनंदी आहे, कारण का की त्याला चारा मिळणार आहे. गॉट इट? काढा कार्ड जरा. आता प्राणी कधी खुश होतो की त्याला खाद्य मिळालं. म्हणून परमेश्वराने सगळ्यांसाठी सगळं बनवलेलं आहे. आता जसं गाय जे चारा खाते तर त्या चाऱ्याची रोज 1-1 मिलीमीटर 2-2 मिलीमीटर अशी वाढ होत असते. त्याच्यामध्ये अरण्यामध्ये जंगलामध्ये म्हणा तर त्या ठिकाणी घास वाढतो कसा, तो सूर्याच्या स्थितीवरतीच वाढतो. म्हणून सगळं काही जीवन जे आहे ते सूर्यावरती अवलंबून आहे. त्या त्या वेळेला त्या गोष्टी मिळतील. हा बोला कुलकर्णी मॅडम. सर, एखादी व्यक्ती आजारी आहे आणि हे कार्ड निघालं तर त्यावेळेला काय सांगायचं सर? त्याला सांगायचं की त्याच्या परिस्थितीमध्ये सुधार होईल ज्या वेळेला हा ऋतू येईल त्यावेळेला. अच्छा, म्हणजे ठीक आता बघा, आहे. तो जो प्राणी आहे तो उड्या मारतोय हो, आणि ससा तो आहे तो. छान आनंदाने उड्या मारतो. हो रम्य रम्य वातावरणामध्ये आहे. तर हो त्याचा हो हो. आनंद आहे तो. आणि त्याची ती प्रत्येक प्राण्यासाठी ना मॅडम तिथे काळ बनवलेला आहे. हा काळ परमेश्वराने बनवलेला आहे की त्याला तो बरोबर. प्रभावित आनंदी करतो. म्हणजे त्या ठिकाणी तो उत्साही होतो. मग अशा हो. तऱ्हेचा माणसाच्या जीवनामधला पण उत्साह जेव्हा येईल तर कधी येईल तर त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर येईल. मग तुम्ही अच्छा, पण आनंदित साधारण व्हाल. एखादा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये प्रश्न विचारलेला आहे तर त्याला आपण तेवढ्या वेळेस थांबायला सांगा, साधारण फेब्रुवारी तुम्हाला पर्यंत. पंचांगामध्ये जो ऋतू आहे हा. त्या प्रमाणे तुम्हाला महिने जे आहेत ते आपण ठरवलेले आहेत आणि आपण हो, टेरो कार्ड शिकताना सुद्धा सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. केलेलं आहे. हो, बरोबर. येस. ओके. बोला. म्हणजे जो काही प्राणी आहे आणि ते शेत उगवलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं तर ससा हा जो आहे ना हा नेहमी त्या झाडांचं म्हणजे जे काही आलेलं असेल फळबाग म्हणा किंवा तो त्याच्यामध्ये त्याला फिरताना फार आनंद होतो. तो दुसऱ्या जमिनीवरती फिरण्यापेक्षा तो आतल्या आत वातावरणामध्ये फिरतो. कारण त्याची सुद्धा जीवाला ती हौस असते. तसा मासा सुद्धा तसंच आहे. मासा सुद्धा जेव्हा तुम्ही बघितलं कोण ब्राह्मण असतील तर माफ करा, पण माशाचा पण भाग असा आहे. आता बांगडा आपण जर म्हटलं तर तो ऑल सीझन येत नाही. बांगड्याचा सीझन जो आहे तो आता सप्टेंबर मध्ये सुरू होईल. मग तुम्हाला बाजारामध्ये बांगडा भरपूर मिळेल. ऑक्टोबर मध्ये हलवा सुरू होईल. नोव्हेंबर मध्ये पापलेट सुरू होईल. त्याच्यानंतर सुरमई सुरू होईल. मग हे असे सगळे महिने प्रत्येक जे काही मच्छीचं जे काही हे आहे आणि रावस होईल. मग असे सगळे जे काही मांस मच्छी जी आहे ती त्या त्या वेळेला चांगल्यापैकी मोठी होते आणि नंतर ती त्या ठिकाणी पाण्यामध्ये जन्माला येते. आणि तुम्हाला सांगतो गोल्ड नावाचा जो मासा आहे जो सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आहे तर त्याच्यामध्ये साधारणतः 1 लाख अंडी असतात. आणि तो जेव्हा अंडी सोडतो तस भर समुद्रामध्ये त्या अंडीतून लगेच जीव तयार होतो. आणि तो जेव्हा सोडतो त्याला हरिभक्तीमध्ये असं सांगितलेलं आहे
की जेव्हा तुम्ही जसं देवाचं दर्शन घेता तसा मासा जो आहे तो डोळे उघडे ठेवून पाण्यामधून पोहत जातो आणि परमेश्वराला सांगतो की मी माझी अंडी आता मागे टाकलेली आहेत, तर तिथे असा कुठलाही जीव येऊ नये की ज्याने माझ्या अंड्यांना भस्म करेल, म्हणजे नाश करेल. प्राण्यांमध्ये सुद्धा अशा तऱ्हेचं वर्णन जे आहे ते भागवतम मध्ये सुचवलेलं आहे की प्राण्यांची पण म्हणजे जीवाची रक्षा किंवा जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रियेसाठी सुद्धा म्हणून त्या ठिकाणी दर्शनम जो भाग आहे, दर्शनम म्हणजे आपण डोळ्याने दर्शन घेतो, कीर्तनम सगळ्यात कठीण कीर्तन आहे. कळलं का? कीर्तन कठीण आहे. श्रवणम कीर्तनम दर्शनम असा भाग आहे. म्हणून कुठल्याही तऱ्हेचा जीव जेव्हा जन्माला येतो तर तो त्याची उपासना असते, आराधना असते की बाबा माझा जो जीव जन्माला येणार आहे तर त्याला चांगलं सुख मिळू दे. हे माशामध्ये सुद्धा आहे आणि ते दर्शनाने होतं. म्हणून तो डोळे उघडे ठेवून मासा स्पीडी जातो आणि देवाला प्रार्थना करतो. म्हणून आपल्या परमेश्वराच्या सांगितलेलं आहे की सर्वव्यापी परमेश्वर आहे. मग तो भूमीवरती पण आहे, भूमीच्या आतमध्ये सुद्धा आहे, आकाशामध्ये सुद्धा आहे, सगळ्याकडे आहे. काय पटतंय का नाही पटत तुम्हाला? ना सर. हा पट पटतंय म्हटलं. कसं आहे, कासव जेव्हा अंडी टाकतो ना मॅडम, तर कासव अंडी टाकताना कधी कधी 50-50, 100-100 अंडी एका वेळेला टाकतो. तो जमीन खोदतो रात्रीची आणि खोदल्यानंतर त्याच्यामध्ये अंडी टाकल्यानंतर तो समुद्रात जातो आणि ध्यान करतो. आणि ध्यान केल्यानंतर तो परमेश्वराला सांगतो की मी माझी अंडी टाकलेली आहेत, तर तिथे असा कुठला तरी जीव येऊ नये की जो माझ्या अंड्यांना खाऊन टाकेल. तर ती प्रार्थना जी आहे, आपण पण देवाकडे प्रार्थना करतो किंवा माझा जो काही आता मुलं जातात त्यांना ब्लेसिंग म्हणतो आपण. मग तशा तऱ्हेने प्रत्येक जीव हा परमेश्वराशी संबंधित आहे आणि तो त्यांना प्रार्थना करून सांगतो परमेश्वराला की माझ्या अंड्याची जप म्हणजे तिथे सांभाळ कर, असं आहे. म्हणून तिथे श्रवणम कीर्तनम दर्शनम असं आहे. आणि ध्यान ध्यान कासवाकडे आहे. म्हणून कासव स्थिर आहे, एका ठिकाणी बसला तर तो तासन तास बसलेला असतो, कारण तो त्या ठिकाणी चिंतन करतो, असं आहे. ओके. म्हणून कासव परमेश्वर शिवाचं हे आहे. आता दुसरं कारण लावायचं का? प्रश्न विचारायचे तुम्हाला? सर विषय सोपा आहे. लावते विषय प्लीज. सोपा आहे. हा येस सर. विषय सोपा आहे, काही कठीण नाही. फक्त तुम्ही आता किती विचार करणार आहात त्याच्यावरती. लावलं सर. ऑटम हा म्हणजे शरद ऋतू ना, आपण मराठीत म्हणतो. हा शरद ऋतू आहे. मग आता ह्या शरद ऋतूमध्ये बघा त्या ठिकाणी ह्याने त्या पक्षाला तो मागे वळून पाहतोय का? बघा बघतोय ना सर वळून. त्या ठिकाणी मागे वळून पाहणं म्हणजे काय? तर त्या ठिकाणी जुन्या आठवणी आणि आराम म्हणजे जुन्या काही घटना झाल्या असतील त्याच्यातून तुम्हाला मुक्तता मिळेल. आणि त्या ठिकाणी पक्षी जेव्हा तुम्ही अकाउंट मध्ये पाहता तर त्यावेळेला एखादी नवीन सुरुवात करणे अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्यामध्ये सुचवलेला आहे. आणि रेस्ट म्हणजे आराम करणे. कधी कधी एखादा पक्षी अंड्यांवरती ऊब देण्यासाठी म्हणून येतो, तो तासन तास तिथे बसलेला असतो. मग तशा प्रकारे तुम्हाला सांगितलं पाहिजे की आता तुम्ही भरपूर श्रम केलेले आहेत, आता तुम्हाला निश्चितच त्याची प्राप्ती होणार आहे. थोडस ध्यान करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्यापैकी यश मिळेल. तर त्याचा महिना जो आहे तो तुम्हाला तिथे अकॉर्डिंग टू पंचांग हा निश्चित केला पाहिजे. आणि पंचांगामध्ये तुम्ही सगळे ऋतू जे आहेत त्याच्यावरती मार्किंग करून ठेवा. कार्डावरती जरी मार्किंग केलं तरी हरकत नाही. ते 2 महिने असतात तारखेपासून. कारण आपलं जे पंचांग आहे मराठी, तर त्या मराठीमध्ये ऋतू जे आहे ते आपलं सूर्य सिद्धांताचं पंचांग आहे. कळलं का? काढा कार्ड काढा.
आता या पक्षाबद्दल काय कोणाला विचारायचं आहे का? काय ना सर, तो हा, कावळ्यासारखाच पक्षी कावळा आहे ना? पक्षी आहे, पक्षी हं, तो पक्षी आहे. कसं आहे, पक्षाचं जीवन जे आहे ना, हं, हं, तुम्ही जर पक्षाच्या याच्यामध्ये बघितलं तर आफ्रिकेमध्ये थवेच्या थवे म्हणजे एक एक लाख पक्षी एका वेळेला उडतात. हं, हं, आणि बहुतेक पक्ष्यांचा जन्म जो आहे तो आफ्रिकेमध्ये होतो. हं, बहुतेक पक्षी जे आहेत. आता काही जे पक्षी पोहणारे आहेत, म्हणजे ज्यांना उडता पण येतं, पोहता पण येतं, हं, असे पण काही पक्षी आहेत. आता काही पक्षी जे आहेत ते आपण जसं बघितलं बदक. हं. बदक पाण्यामध्ये पोहतं, पण बदक उडू शकत नाही, पण ते चालू शकतं. होय. कळलं का? आणि बदक ह्याची जी जमात आहे ती साधारणतः तुम्हाला थायलंड आहे, त्याच्यानंतर बर्मा आहे, ह्या ठिकाणी तुम्हाला जास्ती प्रमाणामध्ये इंडोनेशिया आहे, तिथे बदकं भरपूर तुम्हाला मिळतात. हं, हं, आपल्याकडे पूर्वी ख्रिश्चन वाड्या होत्या बँड्राला वगैरे, त्यांच्याकडे बदकं होते. हं, गोव्याला पण बदकं आहेत, पण बदकाचं काय आहे, जिथे संचार करायचा असेल तर त्यांना पाणी पाहिजे. हं. पाणी हा त्यांचा आनंद आहे आणि चालताना ते त्यांचे पाय सुद्धा असे दिलेले आहेत की त्यांना पोहता येतं, तासनतास स्टडी राहता येतं एखाद्या ठिकाणी, तिथे पोहता येतं. जसं की मनुष्य पण पोहतो आणि त्यावेळेला तो एका ठिकाणी पोहत असतो, म्हणजे तो हालचाल न करता पण तसाच पडून असतो. तर ती एक पोहण्याची पद्धती आहे. तर तसंच आपला जो काही काळ आहे तो त्या ह्याच्यामध्ये हे कार्ड असं दर्शवतं. बोला, आहे काही प्रश्न? ऋतू कळला का तुम्हाला पहिल्यांदा? सोपं आहे, काही कठीण नाही आहे. फक्त कार्ड वाचणं, जी काही कार्ड आपण शिकलेलो आहोत त्याच्यामध्ये जी काही चित्रमय आहे, मेडिसिन कार्ड आहे, त्याच्यानंतर इत्यादी जी काही आपण कार्ड शिकलो त्या कार्डावरून त्याचं वर्णन पण तुम्हाला शिकवलेलं आहे. गार्डियन सगळी कार्ड होती ती शेवटला होती, आणि गार्डियन म्हणजे आपला रक्षणकर्ता, पालक, हा त्याचा उल्लेख केलेला आहे. तर तुम्हाला कोण मदतीसाठी येईल हे सुद्धा हा एक वेगळ्या तऱ्हेचा विषय आहे. बोला, काय विचारणार तुम्ही? हा बोला. नमस्कार सर. नमस्ते. आपण आता हे जे हे सीझन ह्याचे आहे जे कार्ड, प्रश्न कोणताही असो, ते कार्ड येईल त्याप्रमाणे त्या ऋतूमध्ये तुमचा प्रश्न मार्गी लागेल नक्की. असा. बघ हा, आता कसं असतं असाच. मॅडम की 2 महिन्यांनी ऋतू बदलतो. होय. 2 महिन्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितच काही ना काहीतरी चांगला रिप्लाय येईल किंवा रिस्पॉन्स येईल, असं म्हणायला हरकत नाही. कळलं का? अच्छा. आपण कार्ड कोणतं निघेल त्याच्यावरती अवलंबून आहे. त्याच्यावर अवलंबून असेल. हा. जसं आता त्याचा प्रश्न विलंबाचा असेल तर विलंब लागेल त्याला. हो. किंवा मग त्या ऋतूप्रमाणे ते महिने असतील त्या पिरियड मध्ये तुमचं कार्य होईल असं सांगू शकतो येस, ना आपण सर. बरोबर बरोबर. थँक्यू सर. थँक्यू. बरं, भागवत मॅडम बोला. हा सर नमस्कार. आता जसं आपण बोललो की जो ऋतू पंचांगामध्ये आहे. हॅलो, येतंय का ऐकायला? हा बोला. हा, पंचांगाप्रमाणे जो ऋतू आपल्याला दिसेल आणि कार्डावरचा ऋतू आणि पंचांगाचा ऋतू यांचा मेळ घालून मग आपण कारण निश्चित करायची असते. हा. एक्झॅक्टली. हा. आणि येस. मग ह्याच्यात जो विंटर आपण म्हटलेलं आहे, मग तो आपण तो हेमंत समजायचा आहे का? काय आवाज नाही मला, काय म्हणाला? विंटर जो म्हटलेला आहे याच्यामध्ये. हॅलो. हा बोला. ऐकू येते ना? हा, येत आहे ना. हा, विंटर म्हटलंय तो हेमंत ऋतू आपण घ्यायचा का पंचांगातला? हो, हेमंत ऋतू पण आपल्याकडे आहे. आपल्याकडे 6 ऋतूंची मान्यता आहे ना. हो. वर्षा आहे, शरद आहे, हेमंत हा. आहे, ग्रीष्म आहे. हो. कळलं की नाही? हा. शिशिर आहे. हा. शिशिर हा पण ऋतूच आहे ना. हो. नाही, मग विंटर म्हटल्यानंतर आपलं कुठला ऋतू म्हणजे फक्त हेमंत पकडायचा का हेमंत आणि शिशिर असे दोन्ही घ्यायचे? मग त्या ह्याच्यामध्ये आता तुम्हाला कार्ड दाखवतोय मॅडम, टोटल 6 कार्ड आहेत ना, अच्छा. तर 6 ऋतू झाले ना. उबल सीझनचे मॅडम. ऐका ना सर, सीझनचे 4 हा आता. हा, आणि हा. आवाज येत
ऐका ना, सीझनचे हे 4च आहेत, म्हणजे 5 हे कावळापर्यंत. मग आता पुढचं कार्ड सण वगैरे असे आहेत. हा म्हणजे सूर्याचा हे येतोच ना, हा ग्रीष्म येईल. हा हा, ठीक आहे ना. मग आता आपण पुढचं लावलं की मग तुम्ही सांगा. फक्त ते मॅडमचं म्हणणं विंटर म्हणजे हिवाळा, तर मग आपल्याला विंटर हिवाळाच घ्यावं लागेल ना, तसं की नाही? जे पण कार्ड ऋतू येईल. पंचांगात आपल्याला कोरिलेट करायचा आहे ना मॅडम. हम्म. पंचांगात कोरिलेट करायचा आहे ना तो, कारण हो. हिवाळा तर दीर्घ असतो ना. हा. शरद पासून शरद, हेमंत, शिशिर हे तिन्ही होय महिने होय हिवाळा होय असतोच आपल्याकडे. होय होय होय. तर मग ते कुठलं कार्ड कोणत्या ऋतूची, कारण पंचांगात आपण बघितलं की आपल्याला इमिजिएट कोरिलेट नाही, करता येईल की बरोबर कुठल्या आहे. महिन्यात सुरू, म्हणून मी ते, म्हणून तो माझा प्रश्न आहे. असं आहे मॅडम, जागतिक जर तुम्ही विचार केला तर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हा भाग जो आहे तोच. आता त्यांच्याकडे बर्फ पडतो, पण बर्फाळा काही त्यांच्याकडे ऋतू नाहीये, समजलं ना. त्यांच्याकडे बर्फ पडतो ना. आता जसं की 25 नोव्हेंबर ऑनवर्ड बर्फ पडायला सुरुवात होईल, आणि तो अगदी 27 मार्चला शेवटचा बर्फ पडून जातो, आणि 27 मार्च पासून चांगला उजेड येतो त्यावेळेला, कळलं का. आणि आता सीझन युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये जे अप्पर साईड आहे तिथे चांगलं आहे, कारण का की आता सूर्य जो आहे तो कर्क वृत्तांतामध्ये आहे, कळलं का. आता सूर्य कर्क तर वृत्तांतामध्ये आहे ना. हा बोला. समरला कुठला आपला ऋतू समुद्राचा? समर आहे ना, समर आहे, नाही विंटर आहे. नाही नाही नाही, विंटरला पण हेमंत ऋतू आहे. आपल्या 6 ऋतूची आपण कव्हरिंग करतोय ना. आता हो. आपल्याला हे शाळेमधून 4 शिकवलेले आहे आपल्या. हे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा आणि ह्या आहे ना, ह्या उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, मग आता ह्या 4 ह्याच्यातून मग त्या ह्याच्यातून तुम्हाला समर करायचं असेल तर समरचा ऋतू जो आहे तो उन्हाळ्यामध्ये आला, हो. त्याच्यामध्ये मग ग्रीष्म येईल का? ग्रीष्म, कळलं का. थँक्यू सर. थँक्यू. आणखी कोणाला काय विचारायचं आहे का, नाही तर कार्ड लावायला. आज कम्प्लीट करून टाकू कार्ड. मुकेश भाऊ, तुमचा क्लास आहे का? आहे सर. हा, पण ठीक आहे, 10 मिनिटं आपण हे करून टाकू. का पुढचं? हा चला. हा हा, बोला, लावा पुढचं, लावा कार्ड. ओके. मग आता हा सण याच्यात हो दिलेला आहे. हो, लावा. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला एखादी गोष्ट, ऐका ऐका एक मिनिट व्यवस्थित लक्षात घ्या. एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल, त्या दरम्यान तुम्ही आनंदी व्हाल, आणि ती गोष्ट तुम्हाला आनंदाकडे घेऊन जाईल, त्याच वेळेला हे कार्ड जे आहे ते ऋतूच नसून तुम्हाला त्या ठिकाणी प्रकाशामध्ये आणणं, तुम्ही सक्सेस मिळवणं, तुम्ही त्या सक्सेसवरती खुश होणं, आनंद व्यक्त करणं, हा सगळा भाग जो आहे तो या कार्डामध्ये असा सांगितलेला आहे. तर एन्जॉय सक्सेस अँड हॅपीनेस म्हणजे, एन्जॉय सक्सेस अँड हॅपीनेस म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा जो काही परिणाम आहे तो निश्चितच चांगल्यापैकी मिळू शकेल, आणि त्याची देवता जी आहे ती सूर्य म्हणून सुचवलेली आहे. कार्डाचं नाव काय आहे, सन म्हणून आहे का बघा. तर सण. हो सर. हा. मग त्याला ऋतू नसून तो सूर्याचं कार्ड आहे, आणि तुम्हाला जो काही आनंद आहे, आता मग तुम्ही त्याच्यावरती असं सांगू शकता की तुम्हाला हे कार्ड तुमच्या जवळ ठेवा, या कार्डाने तुम्हाला आनंद निश्चितच प्राप्ती होईल, आणि जे काही तुम्हाला मिळवायचं असेल ते ह्या कार्डावरती तुम्ही प्रभाव टाकू शकता किंवा प्रभाव मिळवू शकता, दोन्ही गोष्टी. म्हणून सूर्याचं कार्ड, सूर्य हा महत्वाचा प्लॅनेट अख्ख्या विश्वाने कबूल केलेला आहे, कळलं. म्हणजे सर, जातकाचा आता कुठलाही प्रश्न आला आणि हे कार्ड आलं तर तू 100% म्हणजे यश मिळेल, जे काही कार्य हाती घेतलं आहे असंच आपण म्हणायचं ना, हे सण कार्ड आलं तर. हा येस. हा, ठीक आहे. ओके. पण ते नमस्कार सर. कधी मिळेल?
नाही नाही, मी काय सांगितलं मॅडम, कधी मिळेल असं नाही आहे. त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही जो काही तुमचं दुःख आहे, तुमचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं निवारण होईल आणि तुम्ही आनंदी व्हाल असं हे कार्ड सुचवतंय. कधी न म्हणजे ओके ताबडतोब होईल, इट्स इमिजिएट. ओके हे देर इज ऋतूचं नो कार्ड नाही पिरियड. मॅडम. हे ऋतूचं सर कार्डच आणि नाही. आपण असंही म्हणू शकतो ना ह्याच्या म्हणजे की सूर्याची उपासना किंवा सूर्याला नमस्कार केला हे जर म्हणजे सप्लिमेंटरी हो सांगू हो, शकतो. नक्की. बघा असं हो. आहे मॅडम, जरा कार्ड काढा मॅडम. त्याच्यामध्ये कसं आहे की प्रत्येक धर्मामध्ये आता आपण बघितलं तर आपण संध्याकाळची दिवाबत्ती करू, बरोबर आहे की नाही? हो बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी अंधारातून उजेडाकडे जातो. सकाळी हो आपण निरंजन लावतो, तर त्या ठिकाणी हो. सूर्याची उपासना करतो, तर त्याचं स्वरूप हम्म. सूर्य म्हणून असतो. आता दरवेळेला बरोबर. आपण सूर्याकडे तिथे उदबत्ती घेऊन जात नाही, तर तिथे दिवा लावतो. तर प्रकाशमय आयुष्य जे आहे ते सगळ्यांना आवडतं. तसं हे कार्ड जे आहे ते सूर्याचं म्हणून सांगितलेलं आहे. सूर्य हा प्रकाशाकडे तेजोवलय हा भाग आहे. तर तुम्हाला तेज जर चांगलं असेल, उदाहरण मी तुम्हाला सांगतो की जर समजा आपली संतती त्यामध्ये ग्रोथ व्हायचा असेल, तर त्या हम्म. ठिकाणी संततीचा जो काही प्रश्न असेल, संतती तेजस्वी व्हावी, संततीला यश मिळावं, संततीची जी चिंता आहे ती निवारण व्हावी, तर त्या ठिकाणी तुम्ही 135 अंशावरती तेलाचा किंवा तुपाचा दिवा 24 तास जरी तुम्ही लावून ठेवलात, तरी सुद्धा त्या ठिकाणी संततीच्या अडचणी तुम्हाला होणार नाही किंवा संततीला अडचणी येणार नाही. म्हणून तिथे प्रकाश हा जो आहे, जसं हे कार्ड असं सांगतं की तुमचा प्रश्न जर निवारण करायचा असेल तर हे कार्ड तुम्ही जवळ बाळगा आणि तुमचा आनंद मिळवा. कळलं? सर हो तो सर. दिवा कुठे धन्यवाद. दिशेला ठेवायचा म्हणालात? 135 अंशावर. आग्नेय दिशा अं, येते. आग्नेय जिथे दिशेला का? जिथे अग्नी नावाची देवता आहे ना, आणि ओके. तिथे चोरी नावाचं पण तिथे उल्लेख केलेला आहे. नभ म्हणजे अच्छा बर. आकाश, नभ नभ ओके. आणि अग्नी असे दोन देवता जे आहेत तिथे. तर त्या ओके. ठिकाणी तुम्ही जर निरंजन किंवा अक्का, जसं आता ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा मेणबत्ती लावतात. तर मेणबत्ती का लावतात? कारण का की त्यांना सुद्धा प्रकाशाचं त्यांना मान्यता आहे. जसं तुम्ही पारशीच्या अग्यारीमध्ये गेलात तर 24 तास तिथे अग्नी प्रज्वलित असतो. त्या पारशी लोकांमध्ये सिगरेट ओढायला मनाई आहे, ते लोक कधी सिगारेट ओढत नाहीत. तर त्या ठिकाणी त्यांची अग्नी देवता आहे आणि म्हणून त्या ठिकाणी झोराष्ट्रियन जे लोक होते आहेत, झोराष्ट्रियन जो धर्म आहे त्याच्यामध्ये अग्नीला परमेश्वर सांगितलेला आहे असं. आणि आपल्याकडे पण होम करतो, हवन करतो, म्हणजेच परमेश्वराचं हे करतो ना, नाही का? तर हो ते सर अग्नी नक्कीच किंवा होतं. नभ या खणामध्ये ठेवायचं आहे ना तो दिवा? काय म्हणता? वास्तुशास्त्राप्रमाणे जो अग्नी किंवा नभ हा खड जिथे येईल तिथे हा हो, दिवा ठेवायला सांगितलाय. नभ म्हणजे आकाश ना. हा ओके. एखाद्या घरामध्ये चोरीसारखं काही वातावरण असेल, बऱ्याच वेळेला घरातून नुकसान होतं, घरात चोऱ्या होतात, मुलांचं आर्थिक नुकसान होतं, त्यावेळेला सुद्धा तुम्ही 135 अंशावरती जर त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित ठेवला, म्हणजे दिव्याच्या स्वरूपाने, मग तुम्ही मेणबत्ती लावा, तुपाचा दिवा लावा, तेलाचा लावा. पण नियम असा आहे, तेलाचा आणि तुपाचा दिवा एका घरामध्ये एका वेळेला हे नाही झालं पाहिजे. तेलाचं तेल, तुपाचं तूप असं आहे. कळलं? म्हणून त्या ठिकाणी हे सन कार्ड जे आहे त्याचा उपयोग असा आहे. आता हे कार्ड जातकाने निवडलं तर त्याला तुम्ही तशा तऱ्हेचं उत्तर द्यायचंय. कळलं का? आणखी दुसरं बोला. तर हे जसं तुम्ही कार्डाचं जसं सांगितलं तुम्ही आता, तर जर अशी अमुक एक अडचण आहे असं नाहीये, परंतु अडचणी येऊ नये ह्याच्यासाठी आपण हे ठेवू शकतो का? नक्की. हा आग्नेय दिशा जर समजा यदा कदाचित आपल्याकडे बाद झाली असेल हा किंवा आग्नेय दिशेला काही आपल्याकडे उपलब्धच नसेल,
तरी सुद्धा हा जो 135 अंशाचा कोन मिळेल त्या ठिकाणी तुम्ही निरंजन ठेवू शकता. आणि या खणातच ठेवायचं, कारण 135 अंश तर प्रत्येक खोलीत मिळतील, पण कुठल्याही खोलीत नाही ठेवायचं ना, आपल्याला अग्नी किंवा नाही नभ नाही. या येस. ठिकाणीच ठेवायचंय ना. हो. हा, ओके, थँक्यू. आणि सर रात्रंदिवस ठेवायचा का फक्त रात्रीच लावायचा? कधी जसं तुमची इच्छा असेल तसं 24 तास तर 24 तास. पण दिवाबत्ती करते वेळी सकाळी ठेवायचा असतो आणि तो शेवटपर्यंत किती टिकेल. आता बाजारामध्ये दिवे जे आहेत ते 24 तास चालणारे असतात. जसं जैन हो. मंदिरामध्ये तुम्हाला काचेचं पार्टिशन असणारे दिवे मिळतात, ते 24 तास चालतात. अच्छा, बरं. धन्यवाद सर. 24 तास त्याचं तेज असतं. ओके. धन्यवाद. सर सर अग्नेयला ठेवायचा ना हा दिवा? हो, अग्नेयला. ओके. मुलांच्या प्रगतीसाठी सुद्धा तुम्हाला आग्नेय दिशा ही बलवान केली पाहिजे. त्यांच्यावरती संकटावरती मात करायला सुद्धा मला आग्नेय दिशा प्रभावी करायला पाहिजे. ओके, थँक्यू. त्याकरता म्हणून तिथे सूर्याची उपासना, सूर्य म्हणजे तेज आहे, सूर्य म्हणजे अग्नी आहे. सूर्य आपण नमस्कार जरी पंथीला केला, जसं निरंजन आपण जेव्हा लावतो तर उभं निरंजन जेव्हा असतं त्याला एक वात असते, पण जेव्हा तुम्ही समय पेटवता तर कमीत कमी 2 वाती तरी असल्या पाहिजेत. हा शास्त्रातला नियम आहे. पण तुम्ही समयमध्ये 5 वाती असतील तरी हरकत नाही, पण तुम्हाला 2 तरी निदान तेवढ ठेवल्या पाहिजेत. अच्छा, म्हणजे जो दिवा लावणार त्याच्यात 2 ठेवायच्या का मग? नाही, तुम्ही जर उभा समईत दिवा लावणार असाल समईत समईत. हा, समयमध्ये मिनिमम 2 तरी पाहिजे. ओके. आडवं आणि उभं असं हे 2 शास्त्र हा हा तुम्हाला हा, याच्यामध्ये आडव्यामध्ये 2 सांगितलं. पाहिजे आणि उभ्यामध्ये 1 चालतो. एक पाहिजे. व्हर्टिकल 1, हो, कर. हॉरिझॉन्टल 2, कमीत कमी 2. हा, मग 5 लावले तरी चालेल. 5 उत्तम. हा, मग चांगलंच आहे ना. बरोबर, थँक्यू. कसं आहे सर म्हणून नमस्ते. देवळामध्ये. नमस्ते. हा, बोला ना. बोला. सर समजा एखाद्या वास्तूची आग्नेय जर कट असेल, आता काय झाले वास्तुशास्त्राप्रमाणे कुठेही घरं मिळत नाहीत बराच प्रयत्न केला तरी, पण आग्नेय कट असेल आणि जर तिथं जर दिवा हा 24 तास प्रज्वलित केला तरी चालू शकतं. हो, नक्की. मी तेच सांगतो ना. हं. किती हा, म्हणजे कटवरती सुद्धा त्याचा उपयोग होतो. माणसाच्या जीवनामध्ये जेवढे जेवढे कष्ट आहेत त्याच्यावरती निवारण करण्यासाठी परमेश्वराने उपाय तयार केलेले आहेत. मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ हं. की एक मासा आहे, त्या माशामध्ये शुक्राचं बीज आहे आणि त्या शुक्राच्या बीजामध्ये ज्याला आपण म्हणतो की शुक्रमणी, बीज म्हणजे मणी येतो. जसा आपला मोती हा सुद्धा मणी आहे, पण तो चंद्राचा आहे. हं. तर शुक्राचा मणी सुद्धा एका माशामध्ये आपल्याला मिळतो आणि तो हं. शुक्रमणी म्हणून सुद्धा जर तुम्ही गळ्यात बांधला, जिथे पश्चिम दिशा दूषित असेल अशा ठिकाणी जर तुम्ही जमिनीमध्ये टाकला तरी हं. सुद्धा त्याचा दोष जो आहे तो नाहीसा होतो. त्याला अच्छा. शुक्र मच्छमणी म्हणतात आणि तो अच्छा. पर्टिक्युलर एका माशाच्या मध्येच आढळतो, सगळ्या ठिकाणी आढळत नाही. हं. हा शोध आहे आपल्या पूर्वजांचा. हो ना, बरोबर. चालेल, असं आहे. थँक्यू सर. धन्यवाद. मॅडम, दुसरं कारण काय? लावू का पुढचं 6 हा, नंबर? लावा. हो, लावते. तर हे शुक्रमणी आपल्याकडे आहे काय? आहे. बरोबर. सर पण कोणत्या कारणासाठी तो गळ्यात बांधावा, त्याचं काही स्पेसिफिक कारण असं? सांगतोय. 2 मिनिटं. 2 मिनिटं मॅडम, लावू नका. 1 मिनिट. ठीक आहे. असं आहे कुलकर्णी मॅडम, की आता तुम्ही प्रॅक्टिशनर आहात. हो. कार्ड काढा. तुम्ही प्रॅक्टिशनर आहात, तुमच्याकडे नाना तऱ्हेचे प्रश्न घेऊन लोक येतात. हो. आता शुक्रमणी हा जो भाग आहे तो स्पेशली चाइल्ड अँड चिल्ड्रन आणि फॅमिली रिलेशन हा जो भाग आहे त्यासाठी वापरला जातो. जसं की एखादी मुलगी आहे असं आपण समजू, किंवा एखाद्या बहिणीचं लग्न होत नाही असं आपण समजू, तरी सुद्धा तुम्हाला 270 अंशावरती त्या शुक्राचं जे काही मणी आहे तो भिंतीवरती जरी तुम्ही फ्रेम करून असा 2 बाजूला 2 हुक लावले आणि अशी माळ बनवली तरी सुद्धा चालतं. किंवा एखादी नवीन वास्तू बांधणार असाल किंवा एखाद्या मुलीचं लग्न जमत नसेल किंवा एखाद्या मुलाचं लग्न जमत नसेल
तर लग्न हा विषय जमणं हा शुक्राच्या अखत्यारीत आहे. तर त्याकरता पण तुम्ही त्याचा वापर करू शकता जमिनीमध्ये, तरी सुद्धा चालेल. अच्छा. किंवा गळ्यामध्ये जरी त्या मुलीच्या पर्टिक्युलर किंवा मुलाच्या हा. शुक्रमणी म्हणून तुम्ही लॉकेट म्हणून जरी वापरला तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्यापैकी प्रतिसाद मिळतो. ते तर मग एक वापरायचं की त्याची काही संख्या एक असते अशी? नाही, एक 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 ओके. आपल्याकडे मार्केटिंग नाही की सर 4 घाला. हा, बोला. भिंतीला लावायचं तर मग एक पश्चिमेला एक लावायचं. पश्चिम दिशा ही शुक्राची आहे. पश्चिमेला एक टांगायचा म्हणजे दोऱ्यात घालून का मग? हा, आणि चेन असेल किंवा दोरा, पण त्याचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मॅडम. एक मुठी रुद्राक्ष कसं असतं हा. तशाप्रमाणे तुम्हाला शुक्राचा मणी येतो आणि तो माशातला आहे, हम्म. जलाशयात. हम्म. तो तसा शुक्रमणी म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे आणि ओरिजिनल अच्छा. आहे आणि जास्ती किंमत पण नाही आहे, फार रिझनेबल प्राइस मध्ये. आता मी मग जेव्हा सर जास्ती गळ्यात वापरताना धातू त्याचा कोणता ठेवा, म्हणजे चांदी, सोनं, असं कुठल्या धातूमध्ये त्याचं लॉकेट करावं असं काही? चांदी. चांदीमध्ये. ओके. तुम्हाला तो केज बनवला पाहिजे जर गळ्यात वापरणार असाल तर. अच्छा. वजन किती असावं आणि सर त्याचं? वजन असं काही नाही, तो जसा मिळेल तसा. वजन अच्छा, असं काही त्याला काही नाही, हे नाही, कायदा नाही त्याच्यासाठी, जसं असं आपण काही म्हणतो. नाही. अच्छा. जसा उपलब्ध असेल तसा. बट तुम्ही म्हणालात की 2 कॅरेटचाच पाहिजे तर नाही मिळणार, हा. कधीच नाही मिळणार. कारण का की तो जो माशाच्या गर्भातला आहे ना, तर हो. मासा जोपर्यंत वाढत नाही तसा तो मणी वाढणार नाही. अच्छा. असं आहे. तसा मत्स्यमणी सुद्धा असतो आणि शुक्रमणी सुद्धा असतो. बरेच प्रकार आहेत मॅडम. ज्योतिषशास्त्र आहे, त्या शास्त्रामध्ये प्रत्येक जीवाला, प्रत्येक व्यक्तीला अमुक एका गोष्टीची गरज असते. तर त्यावेळेला त्याचे तसे तसे उपाय आपल्या पूर्वजांनी शोधून ठेवलेले आहेत, त्याचा वापर करतात लोक. सर याचा उपयोग शुक्र बलवान करण्यासाठी होतो ना? हो. ओके, ठीक आहे. सर आजकाल बरेच प्रश्न येत आहेत, म्हणजे विवाह जमत नाहीये, खूपच वाढलेले आहेत हे प्रकार, तर आपण हे नक्की सुचवू शकतो ना सर? हो, बरोबर आहे, सुचू शकतात नक्की. आता कारण पहिली हे गोष्ट प्रकार म्हणजे खूपच त्याला लग्न वाढलेत करा सर. मॅडम. हो. त्याला लग्न करायचं आहे हो का हो, फक्त तो पैसे मुद्दा पैसे वेगळाच आहे कमवायचे सर. आहेत? खरं आहे सर. फक्त पैसे, बायकोचे पैसे खायचे आहेत. बरोबर आहे. पण बाजारात हो उपलब्ध आहे मग. का सर हा मणी? हो, काय नाव म्हणाल त्या मण्याचं? सरांकडे आहे. हो, सरांकडे आहे, मी सरांकडे. मी तुम्हाला लिटरेचर पाठवतो पूर्ण. हा, आता नक्की ह्या सर, फोन कारण मध्ये हा मणी नाही, फार उपयुक्त आहे. मी मी पण पाठवतो सर मागवेल. हा तुम्हाला. मणी आम्हाला देऊ शकाल? मी काय सांगितलं मॅडम, आता आपला हा क्लास विक्रीचा नाही आहे, पण मी तुम्हाला उपलब्ध करून देईन. सॉरी सर. हा आपला अभ्यास आहे, पण मी तुम्हाला एक सूचना केली की अशा तऱ्हेचा मणी बाजारामध्ये असतो आणि शुक्राचे जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तो मणी घातल्यानंतर निवारण होतं. आता हिरा सगळ्याला परवडेल का? नाही परवडेल, पण 400-500 रुपयाचा मणी परवडेल. कळलं का? मोती परवडतो की नाही? होय सगळे काय सर. बसरा घालतात का? नाही, हो सर, हो. वस्त्र परवडणारच नाही सर. नाही परवडत. 3-3.5 लाख रुपयाचा बसरा कोण वापरणार? होय असं आहे. सर. बरोबर आहे सर. एनिवे, नेक्स्ट कार्ड लावा मॅडम. लावते. सॉरी टू डिस्टर्ब यू. लावलंय. स्टॅग हा, म्हणजे काळवीट ना? हो. आता हे जे आहे ते ह्याच्यामध्ये काय सांगितलंय? ट्रस्ट म्हणजे विश्वास. कळलं का? अँड आता त्या थ्राईव्ह. ठिकाणी हा काय म्हणता मॅडम? ट्रस्ट अँड थ्राईव्ह असं म्हटलंय ना, म्हणजे विश्वास ठेवा आणि आपली भरभराट करून घ्या अशा अर्थाचं ना. हे कार्ड मी तुम्हाला हा बरोबर आहे, सांगतो तुम्हाला काय आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण कासा कॉईल अर्थात आम्ही विकतो वास्तूसाठी, तर ते सर्कलनं त्याच्या मागचं जे काही मेथड आहे तर ते तुम्हाला ह्याच्या मागच्या बाजूला जो ग्रीन रंग आहे बघा, हम्म. तो रंग बुधाचा आहे.
होय. आणि ते सर्कल आहे, ते हम्म, सर्कल असतं क्लॉकवाईज तुम्हाला एंड होत आहे. हम्म, बघितलं? हम्म, बिंदू आहे ते 3 सर्कल आहे. हम्म. हे आहे तसंच आहे सर सेम. yes. जर रेमेडीज म्हणून एक तर हे कार्ड वापरा, विश्वास ठेवा, आणि त्याच्यावरती हे जे काही सिम्बॉल आहे हे सिम्बॉल म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि त्याच्यातून बघा 4 फुलं जी आहेत, पानं आहेत, तर ती खाली आलेली आहेत. म्हणजे त्या ठिकाणी ती माळा जी आहे ना ती दर्शवलेली आहे त्याच्यामध्ये, माळ आणि साय, मग काळवीट. आणि काळवीटचं जे शिंग आहे, आणि काळवीट हे जे आहे ना हे परमेश्वराचं आहे, जे राजस्थानमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जनावर ते त्याला देव मानतात राजस्थानी लोक. मग अशा तऱ्हेचं हे काळवीट जे आहे ते विश्वासपात्र म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि हा परमेश्वराचं एक रूप आहे, स्वरूप आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही तऱ्हेची बाधा होणार नाही. हे कारण जरी वापरायला दिलं तर तुम्हाला निश्चितच तुम्ही विश्वासपात्र म्हणून तिथे चांगल्यापैकी यश मिळवू शकाल. बोला, काढा काढलं, आता विचारा काय विचारायचं, बोला. आहे का काही? काही प्रश्न नाहीत? सर ऐका ना, ते त्या काळवीटचे शिंग कसे असे खूप भक्कम वाटतात ना, म्हणजे ते प्रोटेक्शन पण मिळेल असं पण आपण म्हणू शकतो ना. हं, हो, कसं आहे बघा मॅडम, राजस्थानमध्ये जे बॉर्डरचे लोक आहेत ना, हं, तर त्याच्यामध्ये हे काळवीटला फार मोठं आदराने पूजतात, हं. त्याचं पूजन करतात, होय. आणि ती त्यांची देवता आहे. तर हं, तसा देवतेच्या स्वरूपात असणारा हा प्राणी त्या लोकांनी अनेक काळापासून तिथे निश्चित केलेला आहे. हं, तर तसं हे कार्ड, हे चित्र, याची पूजा जर तुम्ही केली तर ते एक विश्वासपात्र साहित्य आहे होय. असं सांगायला. हं, हं. होय सर, कळलं? थँक्यू. हो. येस. त्यासाठी सीझन नाही, कधीही कोणीही कुठल्याही गोष्टीने त्याचा वापर करू शकतो. हो. आणखी सर विचारू का? हा बोला, विचारा. हे कार्डात बुधाचा रंग दिलेला आहे मागच्या बाजूला, आणि हा शांततेचं काळवीट आहे. तर हा आजारातून मुक्तता मिळण्याकरता हे कार्ड आपण आजाराच्या पेशंटला देऊ शकतो का? बघा, आता बुधाचा रंग आहे, दुसरी गोष्ट ते जे सर्कल दाखवलेलं आहे ना, तर ते वायव्य दिशेचं प्रतीक आहे. कळलं का? वायव्य दिशेचं 315 अंशाला रोग नावाची देवता आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तो रोगासंदर्भातच आहे. हो सर. कळलं का? मग त्या ठिकाणी तुम्ही ते जे काही यंत्र असतं किंवा हे जे आहे, तर हे चित्र आहे त्याचा वापर करू शकता, किंवा काळवीट जर तुम्हाला मिळालं तर त्याचं पूजन पण करू शकता. ही मान्यवर देवता आहे जनावरांमध्ये, प्राणी आहे तो. आणि परमेश्वराचं हे आहे, त्याच्यावरती बंदी आहे त्यांचं हे करायला. कळलं का? त्यांची हत्या करण्यास बंदी आहे, हत्या करू शकत नाही. सर मग वनरक्षक. वायव्येला हे सर्कल वापरले तरी रोग निवारण होत असेल ना? हो हो हो. मग ते किती वापरायचे? 9चा सेट येतो तो. आता अच्छा, तुम्हाला किती पाहिजे असतील तर त्याच्यावरती अवलंबून आहे. कास्याचे आहेत ना ते? हो, कसा. हं. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. सर हा काडियर आहे ना, काडियर? हा, आता काळवीट म्हणजे इंग्लिश मध्ये काय म्हणतात मॅडम? सर काडियर टॅगच हे ना. हं, स्टॅग लिहिलंच आहे ना तिकडे. हो ना, हा, स्टॅग स्टॅगच ना. लिहिलंच आहे ना, कार्डाचं नावच स्टॅग आहे. हं. आणि त्या आपल्या कोण आता ज्या हिंदी बोलत होतात त्या काडियार का काय म्हणतात, तो हिंदी शब्द असावा ना बहुतेक, भागवत मॅडम. हा राजस्थानमध्ये ह्याला काडियर म्हणतात, हा पूजा हा, करतात हे लोक. होय होय होय. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला की राजस्थानमध्ये काळवीटला देवासमान मानतात, आणि ते एक दैवी प्राणी आहे त्यांचा, आणि त्याची सर पूजा केल्यानंतर. हा बोला.
325 अंशावर ठेवायचं आणि हे 315 कार्ड 315. 315 ओके 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 थँक्यू. तिथे रोग नावाची देवता आहे. आता वास्तू चालू करीन मी, तेव्हा या. हा सर. बर, पुढे आणखी आता कार्ड लावायचं आहे का? प्रश्न झाले? सर एक प्रश्न आहे माझा की हे हा 9चा सेट तुम्ही जो सांगितला आणि त्याच्याऐवजी हे एक कार्ड पण तिकडे लावू शकतो का 315 अंशाला? ते एकच लावायचं ना कार्ड? हो, एकच. भिंतीवर लावायचं का सर? हा, भिंतीवरती लोकेट करायचं. हाच प्रश्न विचारायचा होता मला. थँक्यू. सर 315 अंश जर मिळत नसेल तर साधारण काय रेंज आपल्याला चालते? असं नाही मॅडम, 270 पासून ते 315 जो आहे तो पश्चिम वायव्येचा भाग आहे आणि 315 ते 360 उत्तर वायव्य आहे. बरोबर. ठीक. आणि रोग नावाची देवता तिथे. आलं लक्षात. थँक्यू सर. अजून कार्ड लावते सर, एक होईल ना? लावा 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 लावा. हा, होईल. आता किती कार्ड आहेत? 3च असतील ना मला वाटतं. आता आपण आज हे 7 नंबरचं लावूया स्नेक, मग नंतर एकूण 13 आहेत ना, मग 6 राहतील ना. ते काय आज होणार नाही, ते पुढच्या वेळेस. नाही होणार. मग आता एकच लावा, एकच लावा. बघ आता हे स्नेक. आता ज्या वेळेला जो त्याची जी रूपांतर आहे, ज्याला आपण म्हणतो रूपांतर, म्हणजे तिथे त्याची जुनी जी कातडी आहे ती टाकून नवीन तो तयार करतो. हे सापामध्ये सगळ्याकडे आढळतो. तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी जंगलामध्ये सापाचं जे काही हे असतं, स्नेकचा जो भाग आहे तो तुम्हाला आढळतो. आता ह्याचं उत्तर काय हे लक्षात ठेवा की तुम्हाला जर एखाद्या जातकाने असा एखादा प्रश्न विचारला की माझं काम कधी पूर्ण होईल, तर मला यश कधी मिळेल, एक तर तुम्हाला असं सांगितलं पाहिजे की जसं आज नागपंचमी आहे तर नागाची पूजा करणे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एक नवीन आवरण तयार होईल. कळलं का? आवरण तयार होणं म्हणजे काय की तुमच्याकडे एक वलय येईल आणि ज्याप्रमाणे साप ऑटोमॅटिकली अख्ख्या जगातले साप त्यांच्या ऋतू काळामध्ये, म्हणजे त्यांचा जो काही कालावधी असेल त्या काळामध्ये त्यांच्यावरती नवीन स्किन येते. आता त्याला कारण काय की हे सरपटणारं प्राणी आहे, जीव आहे. मग त्यामुळे त्या ठिकाणी परमेश्वरानेच असा नियम केलेला आहे की त्याची जी कातडी आहे ती वरून वेगळी होते. तसंच माणसाच्या जीवनामध्ये नवीन सुरुवात होण्यासाठी, नवीन एखादी सुरुवात होईल असं आपण त्या जातकाला सुचवू शकतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक आवरण आणि शिल्ड, ज्याला आपण म्हणतो प्रोटेक्शन, हे सुद्धा प्राप्त होईल आणि तुम्ही नवीन बचावात्मक स्थितीमध्ये पुन्हा याल. तिथे सेफ्टीचा पण विचार केलेला आहे, म्हणून त्या कार्डाचं नाव स्नेक म्हणून सांगितलेलं आहे. आणि तो त्रिकोण आहे आणि हा त्रिकोण कसा आहे की शत्रूचा नाश करण्यासाठी म्हणून अशा तऱ्हेचं हे कार्ड सूचित केलेलं आहे. इथपर्यंत कळलं का तुम्हाला? सांगा. त्रिकोणामध्ये फार महत्व आहे. सर मग नागदेवतेची पूजा करायला सांगायची का, त्यांना उपासना करायला सांगायची का? हो हो. आज बघा ना, सगळ्यांच्या घरी पाटावरती नागदेवता काढलेले आहेत आणि त्याचं पूजन केलेलं आहे. हो, मग 5 नागाचं पंचमी जी आहे तर ती वर्षातून एकदाच येते, का नेहमी नाही. पण नागाची पूजा करणं, नागाचा दूध म्हणजे तिथे साप जे हे आहे त्याची पूजा करणं गरजेचं आहे. आणि सापाचं मी तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो. साप हा कमी मेहनत करून जगणारा जीव आहे. अच्छा, बर. म्हणून त्या ठिकाणी उंदीर जो आहे तो जास्ती कष्टकरी आहे. हो. मग आयत्या बेळावर नागोबा म्हणतात, तर त्याला कारण असं आहे. मॅडम हे काढा, मॅडम कार्ड काढा. तर त्या ह्याच्यावरती आयत्या बिळावर नागोबा का म्हणतात? कारण तो जे बीळ असतो तो साप बीळ काही बनवत नाही.
तो डायरेक्ट वास्तव्य करतो आतमध्ये, आणि त्याच्यासाठी अच्छा. बीळ खोदणारा जो काही जीव आहे तो आहे तो उंदीर, उंदीर आहे. आणि हो. तो धडपडे आहे. होय. बघा, साप धडपडे बरोबर आहे. नाहीये. आयत्या घरात राहतो तो, आयत्या घरात घरोबा करतो. हो, हो. आणि होय. त्या घरात घरोबा करतो, बाहेर येतो, वाकून बघतो कोण आहे का, नंतर त्याला डंख पण मारतो. सापाचे असे हो. प्रकार आहेत. म्हणून तो त्रिकोण जो आहे, एखाद्या शत्रूचा नाश करायचा असेल तर त्यावेळेला तुम्हाला हे चिन्ह, तुमचा विरोधक जर असेल तर त्या ह्या चिन्हाची पूजा करा किंवा नागाची पूजा करा. आणि नाग परमेश्वर हा एकच आहे, भगवान शिव, की ज्याने गळ्यामध्ये बांधण्याची हिंमत दाखवलेली आहे. आणि म्हणून हो. तो निळकंठ सुद्धा आहे, आणि त्या कंठामध्ये त्याचा सर्प सुद्धा आहे, बरोबर. आणि हो. चंद्र सुद्धा आहे. म्हणून दधी शंख तुषाराव शिव दारणव संभवम संभवम नमामि शशीन सोम शंभो मुकुटभूषणम. मुकुटम. हो. मग चंद्र नसेल भगवान शिवाच्या याच्यावरती तर त्याचं भूषण नाही. म्हणून चंद्र बरोबर. आणि शिव याचा जवळचा संबंध आहे. बरोबर. हो. Yes. छान सर, सर धन्यवाद सर. हा, काय म्हणता? सर सर हे कार्ड तुम्ही म्हणालात की शत्रूंवरती विजय मिळवण्यासाठी उपयोगाचं आहे. तर एखाद्याच्या बिझनेसमध्ये समजा त्याच्याच मित्रांकडून किंवा त्याच्याच पार्टनरकडून त्याला बॅकस्टॅप केलं गेलेलं आहे आणि आता पूर्वीसारखा त्याचा बिझनेस चालत नाहीये, त्याचेच काम होतो, त्याचा पार्टनर त्याच्याकडून हिरावून घेतो, तर अशा व्यक्तीला आपण हे कार्ड सुचवू शकतो का? आणि त्याने ते कार्ड कुठे ठेवावं? त्यांनी त्याच्या दुकानात ठेवावं, ऑफिसमध्ये ठेवावं, लावावं, प्रेम करावी, त्याची पूजा करावी. आता मी देवाऱ्यात ठेवलं हसलो तरी चालेल. हसलो का हा. ते सांगतो तुम्हाला. नाही नाही, हो त्याचं कारण सांगतो. बच्चू कडू म्हणून आमचा आमदार आहे. हो. तर बच्चू कडू हा काय करतो, 2-4 साप घेऊन जातो आणि ऑफिसमध्ये सोडतो. अच्छा. जर काम होत नसेल, हा. नागरिकांचं काम होत नसेल तर डायरेक्ट सर्प सोडून टाकतो. मग पोलीस केस होईल ती होईल. अरे बापरे. आणि अशा भरपूर म्हणून मला आज हसायला आलं. वाढदिवस आहे त्यांचा आणि भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स झळकतायत. आणि वाढदिवस आज नागोबाचा पण आहे. कोइन्सिडन्स. ओके सर. म्हणजे हे म्हणून मला आपण हसायला देवाऱ्यात आलं. ठेवू शकतो. हो हो हो, नाही, नागाची पूजा ओके. करणं शिवाशिवाय नागाचं हे नाहीये. बरोबर हे बरोबर. ओके. नाग आणि शिव याचा जवळचा संबंध आहे. बरोबर. कळलं? थँक्यू सर. तर एनिवे आता सर एक प्रश्न विचारू? विचारा. आता जसं हे आपण स्नेकचं हे आहे ना, शेड ओल्ड स्किन आहे, तर मग स्किनच्या डिसीज साठी सुद्धा हे आपण हे करू शकतो का? हो, नवीन एखाद्या गोष्टीला काही जर प्रश्न असतील आरोग्याचे रिलेटेड स्किन, तर त्या ठिकाणी हा. सुद्धा बघा तो रंग हिरवा वापरलेला आहे. हिरवा रंग हो. हा बुधाचा आहे, आणि स्किन ही बुध ग्रह याच्या अंतर्गत आहे. हो बरोबर. कळलं का? म्हणजे त्याच्यामध्ये skin बरेच फायदे आहेत मॅडम. हे कार्ड हम्म. आपण आजचा आपला वर्ग जो आहे तो फार फार महत्वाचा, म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की हो त्याला सर. हो. किती असं आहे. म्हणजे आता काही सोरायसिस वेळेला ज्यांना असतो त्यांना आपण सुचवू शकतो हे कार्ड येस थोडक्यात. येस, थोडक्यात एखादी गोष्ट तिथून नष्ट होणे. हम्म. कळलं का? ओके हो. सर. ओके. आता सर्प प्रेमी असतात, ते साप पकडतात, त्याच्यामध्ये त्या लोकांना तिथे काही भीती वाटत नाही. मग सापाला बरेच लोक घाबरतात. कळलं का? म्हणून मी बच्चू सर कडू बरेच खूप जण असं विचारतात की देवाऱ्यामध्ये नागाची प्रतिमा असू नये, तर ते कितपत योग्य आहे सर? नाही, आता तो वैयक्तिक त्यांचा धर्माचं पालन आहे. पण भगवान शिवाचा फोटो असेल तिथे नाग आलाच. होय बरोबर आहे ना सर. नागाशिवाय पिंडीचं नाही शक्य, पण बरेच जण नाही असं म्हणतात शक्य. की नुसती नागाची जर सेपरेट प्रतिमा असेल तर ती ठेवावी की न नाही, ठेवावी, आता असे बरेच जण विचारतात. ते लोकांचं वैयक्तिक, त्यांना सांगा बाबा मी त्याच्यावरती काही सल्ला देत नाही, तुमची इच्छा. अच्छा. लोक ओके काही सर. ना काही ऐकून येतात आणि आपल्याला डोकं ताप हो करतात. हो, ताप करतात सर, का अगदी खरं आहे सर. लोक कुठेतरी बरोबर. काहीतरी वाचतात आणि मग भलतंच काहीतरी सांगत असतात. तर मी ह्या सगळ्या होय. गोष्टी बिलकुल, म्हणजे मी काही कन्सल्टन्सी करत नाही, पण लोकांनी असं काही फालतू प्रश्न विचारले तर मी सगळं धुडकावून लावतो. हे असं, पण मला माझ्याकडे उत्तर बरोबर नाही. सर. सर मी ओके. विचारू? हा, विचारा. सर आश्लेषा नक्षत्राची देवता सर्प आहे. मग हो. ते आश्लेषा नक्षत्र ज्यांचं आहे त्यांना जर सापाची पूजा करायला लावली, म्हणजे आपल्या घरात नागाचं चांदीचं किंवा ह्याचं असेल,
त्याची पूजा चालेल ना. करायला, किंवा हा हो जर सिम्बॉल आता आहे, हा दिलेला कार्ड, हे जर जवळ ठेवलं तर चालू शकतंय? चालेल का नाही. चालेल ना. बऱ्याच प्रांतामध्ये प्रत्यक्ष नाग आणतात आणि नागाची रोज आरती करतात, पूजा करतात, आणि तो तसा नाग डुलतो सुद्धा. नाग जो आहे ना, तो प्रत्येक मदारीकडे नाग असतो. मदारी जे हे आहे आदिवासी कम्युनिटी, त्यांच्याकडे नाग ते पालन करतात, आणि नाग हा असा रिंग करून त्या टोपलीमध्ये ठेवतात. आता मला सांगा, जर नाग किंवा साप असा सोडला तर लोक पळून जातील की नाही? हो ना, हो ना. मग बच्चू कडूचा काय बरोबर. म्हणजे त्याचा मंत्र आणि त्याची पूजा दोन्ही दिलं तरी चालतं अशा नक्षत्रात. चालेल. आजच्या थँक्यू. दिवशी नागपंचमी पण आहे, बच्चू कडूचा वाढदिवस पण आहे. सर बत्तीस शिराळा गावामध्ये सर आजच्या दिवशी प्रत्येक घरटी ते घेऊन फिरतात नाग सर. हो हो, येस येस. त्याची पूजा करण्यासाठी. हो सर. हा विचारा, कोण विचारताय? हा बोला. याला कोणत्या अंशाला ठेवायचं सर? जसं 315 दिशा कुठली ठेवायची? याला दिशा नाही आहे, याला नाही तुम्ही ना? तैलचित्र आहे दिशा. ओके सर, धन्यवाद. मला नाही. हॅलो सर, शंकर बोलतोय. जरा 6 नंबरचं कार्ड लावा ना सर. मला ते मॅडम स्क्रीनशॉट घ्यायचं होतं. बरं, 6 6 नंबरचं नंबर मॅडम स्टॅक कार्ड कुठलं? प्रायव्हेटचं. दिसतंय ना? थँक्यू सर. मॅडम मिळालं, धन्यवाद. धन्यवाद. झालं. आता काय तुम्हाला विचारायचं, कारण आता कार्ड लावणार नाही, त्या मुकेश भाऊंना क्लास द्यायचा आहे, आणि आता सगळं आणखी पुढचा एक क्लास होईल, कारण का ते बाकीचे कार्ड जे आहेत ते आता आज काय कम्प्लीट होणार. बोला, काय विचारायचं तर विचारा. नाग विचारा, नागोबा विचारा, हत्ती विचारा. त्या वायनाडला एवढं हे झालं, डोंगर कोसळला, सगळं मृत पावले लोक. त्या एका माणसाने आपल्या अननसामध्ये बॉम्ब ठेवून हत्तीला खायला दिला, आणि तो फुटला बॉम्ब हत्तीच्या शरीरामध्ये. हे असं दुःख येतं जनावरांच्या बाबतीमध्ये. असं केलं. हत्ती गणपतीचं स्वरूप आहे, आणि तिकडे असं हे हत्तीण होती केल्यानंतर सर ती पण प्रेग्नेंट हत्तीण होती. कसे नालायक लोक असतात, कुठल्या थराला जातात, काय बोलणार. त्यांनी गाय पण कापली होती ना. हा, काही करतात लोक, एकदम हे झालेले आहेत, विचित्र झाले. गाय आणि वासरू पण कापलं होतं तिथेच. हो हो, खरंय. कसा हा उद्रेक चाललेला आहे. मला असं वाटतं, काय माहितीये का, की परमेश्वरच हे सगळं करून घेतो, कारण परमेश्वराला हे डोईजड झालेलं आहे सगळं. तो म्हणतो आता ह्यांच्यामध्ये हे लावायचे. पण सर आज इतकं भयानक चित्र म्हणजे व्हिडिओ आला आहे की हिंदू बायकांना असं खांबाला बांधून दोरीयांनी बांधून ठेवलाय, पण मुसलमान बायका त्यांच्याशी वाटेल तसं बोलतायत. बांगलादेशमध्ये तर फारच भयानक परिस्थिती आहे. भयानक, खरी गोष्ट आहे. फार भयानक आहे. आणि म्हणजे समजत नाही की हिंदू का टार्गेट करतात. तो तुमचा ह्याचा प्रश्न होता, हिंदूंचा काय संबंध त्याच्याशी? नाही, आता शेवटी काय माहितीये का, मनुष्य कोणावर ना कोणावरती तरी दोष टाकतो. तसं हे वैर आहे एक प्रकारचं. त्याच वेळेला चुका झाल्या म्हणून झाल्या, तर सगळे हिंदुस्थान इथे आले असते आणि सगळे मुस्लिम तिकडे गेले असते, तर हा प्रश्न उद्भवलाच नसता. खरंच आहे. म्हणजे छोट्या मुलीला सुद्धा इतकं भयानक त्यांनी हे केलं की पाहल्या जात नाही तो व्हिडिओ. काही करतील ते. बरं, चला आता अभिप्राय हळदणकर मॅडम नाही आहेत, तर कुलकर्णी मॅडम तुम्ही अभिप्राय द्या. मग चव्हाण मॅडम देतील, कुबल मॅडम समारोप करतील. आणखी कोणाला काही बोलायचं आहे, विचारायचं आहे तर विचारा झालेल्या कार्डाबद्दल. नमस्कार सर.
नमस्ते. नेहमीप्रमाणे सर आजचा क्लास एवढा सुंदर झाला की म्हणजे कार्ड बाबत तर माहिती सुंदर मिळाली, पण त्याच्याबाबत इतरही गोष्टींची तुम्ही जी माहिती दिली ती अगदी अतिशय उपयुक्त आहे. आणि ती म्हणजे तुम्ही नेहमी सर विषयाच्या व्यतिरिक्तही आम्हाला बरंच ज्ञान देत असता सर, त्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद. आणि असेच पुढचे आपले सगळे वर्ग छान होतीलच निश्चितच. पण आजचा वर्ग अतिशय सुंदर झाला सर. तुम्ही सांगितलं होतं की महत्वाचा विषय आपला आहे आणि महत्वाचा मुद्दे ह्यामध्ये सांगितले जाणार, तर ते अगदी खरोखर सर छान पद्धतीने समजले सर. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद सर धन्यवाद. पुन्हा एकदा. चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? हो सर, जसं हिने सांगितलं तसंच सुंदर एकदम. आणि इतर माहिती पण खूप मिळते. साप कसा काट टाकतो, तो काळ ऋतू वगैरे सगळं काळवीट राजस्थानमध्ये पूजा करतात. आणि शिवाय शिंदे सरांचं जे काही तुम्ही भविष्य सांगितलं ऑगस्ट मधलं, तेही अप्रतिम होतं. म्हणजे सगळं इतकं काही नॉलेज मिळतं ना एका क्लासमध्ये तुमच्याकडून, की काही म्हणजे त्याला तोडच नाही. अप्रतिम एकदम सुंदर. म्हणजे सगळी हरी पक्ष्यांची कृपा आहे. प्राण्यांची सगळी माहिती मिळाली आम्हाला. म्हणजे कासव कसा हे करतो, अंडी टाकतो तेव्हा कसं ध्यान करतो. सुंदर सर, एकदम सुंदर, छान, पण अप्रतिम. कुठल्याही जीवाला तुम्ही हे करू नका, छळ करू नका. हे जे सगळे प्रसंग येतात ना, ते सगळे शाप आहेत. मी तर सांगेन तुम्हाला सगळ्यांना की जास्तीत जास्त शाकाहारी व्हा. तर मुळात माणूस मांसाहारी नाहीच आहे. म्हणजे मांसाहारासाठी त्याचं हेच तयार नाहीये, डायजेस्टिव्ह सिस्टीमच त्याच्यासाठी नाहीये. हे लोक बरोबर. उगाच हे करतात. काय नसती यांना शान मारायची असते, मिरवायचं असतं की आम्ही मांसाहारी आहे वगैरे. फालतूपणा येतो अक्षरशः. तुमचा त्यामुळे अभिप्राय तामसी काय वृत्ती मॅडम? वाढली आहे. हो, हो, तामसी तापसे. वृत्ती खरंच आहे. देशमुख मॅडम, पण तुमचा अभिप्राय काय? सर मी आज सॉरी, माझ्याकडे पाहुणे आले त्याच्यामुळे मी फक्त ऑनलाईन होती, ऐकत होती. मला प्रश्न नाही विचारता आले काही, पण सुंदर झाला आजचा क्लास. प्रश्नच नाही, यात काही धन्यवाद. वाद नाही. तुमचे प्रत्येकच क्लास छान होतात सर. ठीक आहे, चला आणखी आम्हालाच प्रश्न पडतो सर की दरवेळेला नवीन ग्रामाला काय अभिप्राय द्यावा सर. आणि एवढे सुंदर क्लास होतात सर, आमच्याकडे शब्दच नसतात सर बऱ्याच वेळेला अक्षरशः. खरंच आहे, माझ्याकडे तर खरंच आहे. नसतातच नसतात. अगदी बरोबर आहे कुलकर्णी मॅडम तुमचं. धन्यवाद. धन्यवाद. खरंय. कुबल मॅडम, समारोप करा. तर करते. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला नमस्कार. मुकेश भाऊ तुम्हाला पण नमस्कार. आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. आणि आज नागपंचमी आता जवळजवळ संपलीच, पण नागपंचमीच्या पण सगळ्यांना शुभेच्छा. आता पटपट हे करते कारण 4च मिनिट राहिले. तर पहिल्यांदा मी आता ऐका ना, हे असं काय ऋतूचं 4 सगळं. मिनिटाचं नाही, हा, नाही पण 4 आपण मिनिटं आहे. हा, सुरुवातीला आपण कसं हे विंटर म्हणजे ऋतूंचं घेतलं ना, त्याच्यात विंटर, समर, हो हो. स्प्रिंग आणि ऑटम. तर आता ते सगळ्यांना ऋतू कळाले आणि ते कार्ड्स पॉझिटिव्ह आहेतच. आणि ह्या कार्ड्सचा मेन म्हणजे आपण उपयोग ह्याच्यासाठी करणार की जातकाचा जो काही प्रश्न आलेला असेल, तर आता साधारण आपण काम होईल नुसतं असं म्हणून नाही ना, तर केव्हा होईल, तर म्हणजे विंटर कार्ड आलं तर म्हणजे हिवाळ्यात होईल, हे दुसरं समर आलं तर उन्हाळ्यात, किंवा आपण ग्रीष्म ऋतू ह्याच्याप्रमाणे बघितलं तर स्प्रिंग आलं तर वसंत ऋतूत होईल, आणि ऑटम आलं तर शरद ऋतूत होईल, असं म्हणजे त्यांना त्या म्हणजे त्यांचा टाइम स्पेस काय म्हणतात, टाइम देऊ शकतो त्यांना. आता 5 नंबरचं आजचं कार्ड होतं सन म्हणजे सूर्य, तर हे तर पॉझिटिव्ह आहेच आहे. आणि एन्जॉय सक्सेस अँड हॅपीनेस म्हणजे असं हे कार्ड आलं तर आपण जातकाला सांगू शकतो की तू जे काही कार्य हाती घेतलं आहे त्याच्यात तुला 100% म्हणजे हे सक्सेस मिळेल आणि तू आनंदी पण होशील. आणि समजा आपल्या सरोज शिंदे मॅडम त्यावेळेस म्हणाला की रेमेडी द्यायचीच असेल तर मग सूर्याची उपासना करा, सूर्याला अर्घ्य द्या, असं पण सांगू शकतो, म्हणजे फारच जर तो अडचणीत असेल तर. मग 6 नंबरचं कार्ड हे पण छान आहे, स्टॅग म्हणजे काळवीट. तर तुम्ही असं म्हणालात की राजस्थानमध्ये हे म्हणजे ह्या काय हा प्राणी जो आहे काळवीट, त्याची म्हणजे पूजा पण करतात ते लोक. आणि त्याचं म्हणजे कीवर्ड असा त्यांनी दिलाय, ट्रस्ट अँड थ्राईव्ह, म्हणजे विश्वास पण ठेवा आणि मग आपली
प्रगती किंवा भरभराट करून या अशा अर्थाचा त्या कार्डला हिरवा पण रंग आहे, तो बुधाचा आहे. आणि काही नाही, काळवीटची पूजा करा एवढंच. आणि सक्सेसफुलच कार्ड आहे, म्हणजे पॉझिटिव्हच आहे. आणि मग 7 नंबरचं आजचं कार्ड होतं स्नेक, म्हणजे साप, म्हणजे ते रूपांतरण अशा अर्थी, म्हणजे शेड ओल्ड स्किन, म्हणजे जुनं सगळं सोडून द्या आणि नव्याने सुरुवात करा अशा अर्थाचं. मग तिथे ते त्रिशूळ पण दाखवलंय त्या नागाच्या शेपटीच्या तिथे, म्हणजे शत्रूचा पण नाश होईल. नागदेवतेची पूजा करा असं पण सांगू शकतो आपण. आणि आपल्या स्मिता मॅडमनी ते पण छान म्हणजे उल्लेख केला की आश्लेषा नक्षत्राचं म्हणजे सर्प देवता आहे ना, तर त्या लोकांना पण आपण, त्यांना जर काही अडचणी आल्या तर हे कार्ड जवळ ठेवायला सांगतो. आणि आजच्या महत्वाच्या वास्तूच्या तुम्ही 3 टिप्स दिल्या, त्या पण खूप छान आहे. आम्ही तर वास्तू क्लास मी तुमच्याकडे केलेला आहे आणि मी हे यूज पण करते. 135 डिग्रीवर, म्हणजे साऊथ ईस्टला तुपाचा किंवा तेलाचा. पण मोस्टली आता साऊथ ईस्ट म्हटल्यावर आपण शुक्र ग्रह पण, म्हणजे मला तरी स्वतःला असं वाटतं की तुपाचा, म्हणून मी तर तुम्ही सांगितलं तेव्हापासून रोज माझ्याकडे 135 डिग्रीवर मी गाईच्या तुपाचा हा दिवा लावते आणि त्याचा मी चांगला स्वतः अनुभव पण घेतलाय. आणि मग अजून तुम्ही 270 डिग्रीवर, हे नवीन, हे नव्हतं मला माहिती, ते शुक्र मणी तुम्ही सांगितलंय. म्हणजे शुक्राच्या काय अडचणी असतील विवाह संदर्भात किंवा काय, तर त्या लोकांसाठी आपण सुचवू शकतो. आणि हे 315 डिग्रीवर, म्हणजे रोग देवता जिथे आहे तर तिथे पण तुम्ही हे आपलं स्टॅग कार्ड लावायला सांगितलं. हे पण खूप छान. तर सर, अतिशय अतिशय उत्तम, उत्तमात उत्तम, सुपर 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 ऍडव्हान्स क्लास खरंच झाला. तर मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देते, कोटी कोटी वंदन पण करते. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर, थँक्यू मॅडम, थँक्यू ऑल. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आणि परत नम्र नमस्कार. विनंती की तिथीचा क्लास लवकरात लवकर सुरू हो करावा, हो, कारण ते आम्हाला खूपच नवीन आणि असं खूप म्हणजे इंटरेस्टिंग आहे उत्सुकता ते, आहे. फार इंटरेस्टिंग आहे. येस, थँक्यू, थँक्यू, नक्की. थँक्यू. धन्यवाद सर. थँक्यू थँक्यू सर, सर. खूप छान झाला सर धन्यवाद क्लास सर. आजचा. थँक्यू सर.